चालू केलंय का? आवाज रेकॉर्डिंग येईल पण ते आम्ही सर्व वरिष्ठांनी एक निर्णय असा घेतलेला आहे याच्यात की उत्तर महाराष्ट्रातली काही ज्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे कमिटी आहेत ते लोकांची लवकरच बैठक घेऊन त्यांच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करून त्यांना त्यांच्या अडचणी जाणून घेऊन आपल्या काही लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या काही तक्रारी असतील त्याबद्दल त्यांना सांगून सर्व खेळ कसा सुरळीत होईल याबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही एक हप्तेभरामध्ये त्या लोकांची चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांच्याशी बोलून हा विषय महाराष्ट्रभर कसा सुरळीत चालेल याच्याबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना बी आम्ही हे करणार आहे सामील करून त्यांच्या चर्चेने त्यांना ते प्रबोधन करून आम्ही त्यांना ते सांगू जेणेकरून पुढं वादिवाद होणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना सर्व गोष्टी सांगून त्यांच्या भागातील बैलगाडी मालकांच्या मीटिंग घेऊन त्यांना सांगण्यास त्यांना मीटिंग घेऊन सांगायला सांगणार. सोशल मीडियावरती कुणी प्रतिक्रिया देऊ नका, वाद वाढू नका. सोशल मीडियामुळं बैलगाडी क्षेत्रामध्ये जी भांडणं झाली ती फक्त सोशल मीडियामुळं झालेली आहे. कालचे परवाच्या कमेंट अमकं तमकं ह्या सगळ्या गोष्ट ह्या टाळणं गरजेचं आहे. मर्यादित वापरा. कमेंट केलं तर सौम्य भाषेत चांगल्या कमेंट करा. कुणाला आवडच्या भाषेत कुणी कमेंट केल्या नाही पाहिजेत, त्याच्यामुळे वाद वाढतात. गेल्या 8-10 दिवसात आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि संघटना म्हणून या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला याचा फार त्रास होतो. याची एक सगळ्यांनी जाणीव घ्या. कारण हे सर्व मिटवायचं कारण एक की हे जर सर्व मिटलं नाही तर याच्यात फक्त बैलगाडी शर्यत ही एकमेव गोष्ट बदनाम होणार आहे आणि एकदा बैलगाडी शर्यत जर बदनाम जर झाली तर ह्या खेळाला परत कधीच आश्रय मिळणार नाही आणि जे चुकीचे वागणार आहेत त्यांना कधी माफी मिळणार नाही. आज वाळवा इथे माननीय विक्रमाबा भोसले यांची इथं त्यांच्या आखाडी यात्रेच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं होतं. यामध्ये संघटनेचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्या निमित्ताने इथं संवाद आम्ही साधला. काही विषयांवरती चर्चा झाली. त्याच्यातला काही प्रमुख विषय होते की जो उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो विभाग वाईज जो खेळायचा जो निर्णय झाला होता त्याला मी मागे काही दिवसापूर्वीच जी बंधनं होती एक दुसरी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना पश्चिम महाराष्ट्रात यायला किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना उत्तर महाराष्ट्रात जायला तो भांडणाचा विवादाचा विषय व्हावा नाही म्हणून जे थोडंसं आपण निर्बंध घातले होते ते निर्बंध मागेच उठवलेले आहेत. परंतु आता याच्यामध्ये काही गोष्टी थोड्याशा अशा व्हायला लागल्या की आयोजक जे आहेत त्या आयोजकांकडनं पश्चिम महाराष्ट्र मैदानं पडत असताना थोड्याशा अडचणी यायला लागलेल्या आहेत. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्याचा समावेश असायला पाहिजे होता, तो नजर चुकीने राहिलेला आहे. पहिल्यापासूनच राहिला. ज्यावेळेस आपण हे विभागवाईज खेळायचं ठरलं त्यावेळेसच राहिला होता आणि आत्तासुद्धा तसंच विषय होतो. तर अहिल्यानगर हा विषय पश्चिम महाराष्ट्रातच पहिल्यापासून येत होता आणि तो असा समावेश असावा जो पश्चिम महाराष्ट्र मर्यादित जी मैदानं यात्रा कमिट्या पुकारतील त्याच्यामध्ये अहिल्यानगरचा समावेश कायम असला पाहिजे इतर जिल्ह्यांबरोबर. दुसरी गोष्ट अशी की हे सर्व निर्बंध उठवत असताना आता याच्यामध्ये एक आपण एक रेष आखतोय की 1 लाख रुपयाच्या पुढची जी मैदानं असतील ते 1 लाख रुपयाच्या पुढच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील कुठलाही बैल कुठेही जाऊन पळू शकतो. जेणेकरून ते मोठं मैदान आपण ग्राह्य धरू त्या मोठ्या मैदानामध्ये सर्व बैलांना पळायचा अधिकार मिळतो. अशा मैदानामध्ये कुठलेही बैल येऊन पळू शकतात. त्याच्या आतली जी यात्रा कमिट्या त्याच्यापेक्षा कमी पैशाची जी मैदानं भरवतील छोटे मैदान असतात तर त्या छोट्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र मर्यादित किंवा उत्तर महाराष्ट्र मर्यादित हा नियम संयोजकाकडनं लागू केला जाऊ शकतो. पण जो संयोजक 1 लाख रुपयापेक्षा जास्त बक्षीस ठेवील त्या बक्षिसाच्या पात्र असलेली ती जी मैदानं असतील त्यांनी त्या
कुठलाही बैल आला तर तो पळून देण्यास परवानगी दिली पाहिजे असं संघटनेतर्फे घेतलेल्या निर्णयामध्ये आम्ही परत आता सगळ्यांनी चर्चा केली. मागेच आपण विभाग वाईज खेळायचा निर्णय कॅन्सल केलेला आहे, परंतु आयोजकांकडे काही गोष्टीच्या व्यवस्थित माहिती न पडल्यामुळे जरा गोंधळ उडतोय. तर त्या गोंधळामध्ये 2 विषय आजच्या बैठकीतून आम्ही क्लिअर करून घेतले की अहिल्यानगरचा विषय पश्चिम महाराष्ट्रामध्येच तो धरला जाईल, अहिल्यानगर हा जिल्हा. तर त्या पद्धतीने अहिल्यानगरला कुठल्या पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानात रोखलं नाही जायला गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की ओपन मैदान म्हणजे कुठलाही बैल अख्ख्या महाराष्ट्रातले बैल तिथं पळू शकतात. असे 1 लाख रुपयाच्या पुढचं कुठलंही मैदान असेल तर तिथं महाराष्ट्रातला कुठलाही बैल कोणाबरोबर पायरा करून पळू शकतो आणि त्याची नोंद होऊ शकते आणि ती आयोजकांनी नोंद करून घेतली पाहिजे. तर याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या. हा निर्णय आत्ता जी मैदानं पुकारलेली आहेत साधारण माझ्या अंदाजाने ह्या 20 तारखेच्या पुढे हा निर्णय लागू करायला लागणार आहे. कारण काही मैदानं ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित पुकारलेली आहेत. तर 20 तारखेच्या आज किती तारीख आहे? ओपन करून 4 ते 10-12 तारखेपर्यंत काय काय मैदान 16 तारखेच्या 15 तारखेनंतर 15 ऑगस्ट नंतर हा नियम सर्व आयोजकांनी लागू करावा आणि याची नोंद घ्यावा. आयोजकांनी, बैलगाडी मालकांनी आणि बैलगाडी शौकीनांनी अशी विनंती करतो. हा निर्णय जरी वरिष्ठांनी घेतला असेल तर या निर्णयाचं स्वागत सर्वसाधारण बैलगाडी मालकांनी, सर्वसाधारण आयोजकांनी यांनी सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. कारण हा आपला जो महाराष्ट्र आहे याच्यामध्ये आपण कोणावरती कुठलाही मजाव करू शकत नाही कुठं पळण्यास. आणि याच्यातनं आपल्यातल्या तुम्ही बघणी होऊ नये एवढीच इच्छा आहे. अशा संघटनेचं पहिल्यापासून धोरण राहिलेलं आहे. तर त्याबद्दल कुणी याबद्दल वादिवाद किंवा अटकाव करू नये. तर या नियमाची अंमलबजावणी ही 15 तारखेनंतर त्वरित करावी. आणि आज ह्या बैठकीच्या निमित्ताने सर्वांनी मला एक विनंती केली की माझा आनंदाप्पाचा आणि दत्ता गायकवाड आमचा जो राजीनामा आम्ही दिला होता त्या राजीनाम्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी या लोकांनी सगळ्यांनी विनंती केली. तर त्या पद्धतीत मी त्यांना एक सांगितलं की मला अजून काही ठराविक लोकांशी बोलायचे. आपण सर्व वरिष्ठ मंडळी इथं आहात, त्यांच्याबरोबर माझे काय अडचणी होते त्यांच्याबरोबर मी चर्चा केलेली आहेत. संघटना कशी चालवली जाईल, काय चालवली जाईल ह्याच्यावरती आपण विचार विनिमय झालेला आहे याच्यामध्ये. आणि हा संघटना चालवायचा जी पद्धती आहेत या अस्तित्वात आल्या पाहिजे लवकरात लवकर. बैलगाडी मालकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे तरच ही संघटना टिकल. अन्यथा ही संघटनेला वेगळं वळण लागत चाललेलं आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये ही संघटनेच्या विषयामध्ये इतक्या अडचणी आल्यात आणि इतके वाद झालेले आहेत की गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही बंदीच्या विरोधात लढला असेल त्यावेळेस ज्या अडचणी आल्या नाही किंवा जो त्रास झाला नाही तो अलीकडच्या काळात झालेला आहे. तर मी सर्वांना एक विनंती करतो की संघटना जी निर्णय घेते या बैलगाडीच्या चांगल्या भवितव्यासाठी घेत आहे. तर सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी आणि सर्वांनी मोठ्या मनाने ते मान्य करून सगळ्यांनी ती अंमलबजावणी अस्तित्वात आणायचा प्रयत्न करावा. धन्यवाद.